डे 2 गाइस. असा भगवा मस्त ना. बेस्ट वन ऑफ द बेस्ट प्लेसेस फॉर ब्रेकफास्ट इन न्यूझीलंड इज मॅकडोनल्ड्स. मॅकडीमध्ये बघू काय म्हणतात. तुलना खाते पॅनकेक्स है ना, कॉफी, आणि मी खातोय युजलेस बर्गर. म्हणजे मॅकडीला न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर तुम्ही चिकन काढा, बेकन काढा, सगळं काढा, उरतं फक्त चीज अँड लेटस. स्पिरिट ॲनिमल. काय बोल. कुठे. समुद्रात. काय व्ह्यू आहे. वा वा. मॅगलाडॉनचे टूथ. मॅगलाडॉनच्या जबड्यात जाऊन हसते काय ग. थोडं सिरियस हो. खूप इंटरेस्टिंग असे गोष्टी आहेत त्या इकडे. कॉमन डॉल्फिन्स पण आहे. आणि हा मिसॉरस डायनासॉर मरीन रेप्टाइलचा हे आहे काय म्हणतात फॉसिल. नॅशनल ॲक्वेरियम ऑफ न्यूझीलंड हे लोकेटेड आहे मरीन परेड इथे नेपियरच्या. आणि इथे तुम्हाला न्यूझीलंडमधील पाण्याबाहेरील आणि पाण्यातील वेगवेगळ्या ॲनिमल्सचे प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळतील. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे, कासव, सरडे, लिटल पेंग्विन्स असे बघायला मिळेल. सेम बॉस. खवाट बॉस असतो ना, बाबूराव सारखा पण दिसतोय. अशी समुद्राखालील रंगीबेरंगी दुनिया बघायला खरंच खूप खूप मजा आली. हा जरा तुमच्या मॅथ्सच्या टीचर सारखं दिसतो. हे जायंट असं सी टर्टल पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. काय बघते तुला. पेंग्विन्सचा एरिया मला एस्पेशली आवडला बिकॉज त्यांनी ज्या प्रकारे मेंटेन केलं आहे ते इन्क्रेडिबल आहे. या भावाची एकदम मजा चालली पाहण्यात. जायंट असा स्क्वीड पण त्यांनी डिस्प्लेला ठेवलेला आहे इथे. आणि त्याचा साईज खरंच खूप मोठा आहे. इथे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे या टनेल फिश टँकमधून जाण्याची. 1.5 मिलियन लिटर्स इतकं वॉटर या टँकमध्ये आहे. आणि डिफरंट व्हरायटी ऑफ फिशेस इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळतील जसे की स्टिंगरे, किंगफिश, स्नॅपर्स, हपूक अँड कावाय. कॉफी आली नाही की आम्ही फोन काढलेले आहे का. आता ॲक्वेरियमची टूर तर झाली. आता आम्ही निघालेलो आहे व्ह्यूइंग प्लॅटफॉर्मला मरीन परेडच्या, जो काल मिस झाला होता ड्यू टू न्यू इयर फंक्शन. यार इकडे ओशन लिटरली ब्लू दिसतं शेड्स यार, ग्रीन ब्लू. व्हिडिओमध्ये इतकं नाही दिसत आहे बट खूपच टनी आहे. आम्हाला काल जाता नाही आलं ज्या स्पॉटला, तो स्पॉट इकडे आम्ही चाललो है ना. हाच तो प्लॅटफॉर्म जिकडे आपल्याला जायचं आहे. कसं दिसतं तुला. हा जो मागचा व्ह्यू आहे तो सिटीच्या इथेच आहे. हा सेंटर आहे जिकडे काल इव्हेंट होत होता. आणि त्याच्या इथेच क्लोज हा स्पॉट आहे. ब्युटिफुल स्पॉट. आता आम्ही चाललो आहे त्या स्पॉटला तिथे है ना. आणि तिथे आम्ही बसू शकतो मस्तपैकी पाण्यात पाय घालून. तुलना तिथे आहे जिन टॉनिक. पाणी आहे. कोहिनूरमध्ये आलं मी नेटिव्हला. मरीन परेडलाच आहे. मस्त रेस्टॉरंट आहे. लोकेशन सही आहे. मेन्यू पण सही आहे. मतलब आणि असं फ्युजन आहे किवी प्लस इंडियन. खूपच सुंदर आहे. टेस्ट बघू लेट्स कशी आहे. मेन्यू तर मला आवडला. बिर्याणी खायची मला व्हेज. आता बघू लेट्स बिर्याणी व्हेज बर्गर तुलनाचा. आणि हे जे काय होतं स्वीट हनी पोटॅटो एक नंबर आहे यार सिरियसली. बिर्याणी तर
वाटत नाही आहे, बट जे काय बनवलं ते नेक्स्ट लेवल आहे. भाई हा व्ह्यू बघशील ना तुला, इट इज नेक्स्ट लेवल यार, सिरियसली माझ्या समोर आहे एक्झॅक्टली. एक सेकंद दाखवतो, हाच तो व्ह्यू. भारी ना. तो या स्पॉटला म्हणतात ब्लफ हिल लुकआउट. नेपियर पोर्ट आहे, इकडे कंटेनर शिप लोड होती. ओशनच ओशनचं इकडे. दिस इज अमेझिंग. इथून हा व्ह्यू बघ. काय व्ह्यू आहे यार, आय कॅन नॉट गेट ओव्हर दिस. इकडे वेगळा कलर, इकडे वेगळा कलर, तिकडे वेगळा कलर. इथे असं ब्लूइश दिसतंय, इथे येलोइश. दिस इज बेसिकली नेपियर पोर्ट. इकडे सगळं ऑपरेशन चालतं. ओके. कंटेनर्स लोडिंग. आणि हा जो बे आहे इथे मेन बिग शिप लागते आणि तिकडे वुडन लॉकची शिप लागते. ओके. आणि जी क्रूज मोठी असते ती पण येते इथे. बरं, मग एकदा क्रूजने येऊ शकतो. लेट्स ट्राय. अरे काय करतोय हा गडी, गडी काय करतोय हा. आहुरी बीच इज ऑलवेज गुड. सो मेनी पीपल. असा वॉकवे पण आहे लॉंग आणि इकडे रेस्टॉरंट वगैरे पण आहे. सो ऑसम. तुला जायचं पाण्यात पोहायला. अशा प्रकारे मस्त मजा करून. स्काय बघ कसं दिसतं बघ, अल्टिमेट. ब्लू स्काय. अशी मजा करून आम्ही निघालो आता बॅक टू आवर सिटी. Yes, सो back to the सी guys. यू लेटर. बाय. बाय नेपियर. हे देसी जुगाड. हो यार. अरे काय पोलीस पकड दिलंय. तू बोला चालतं. द डिफरन्स. हे मनावाटू, वांगणुई, लोअर नॉर्थ आयलंड आणि हुक्सबे वॉज लाईक ड्राय येलो, एकदम असा दुष्काळग्रस्त भाग वाटलेला. पण मनावाटू वाव ग्रीन. लोअर नॉर्थ आयलंड जिंदाबाद. आमच्या पोटाचं काही खरं नाही, आम्ही सारखे बाहेरच खातोय. आज दिवसभर बाहेर गेला आणि इतकं कॉम्बिनेशन झालं ना वियर्ड. नॉर्थ साऊथ, त्याच्यानंतर दिल्लीचं हे चाट सगळं मिक्स. चला हे शेवटचा व्हिडिओ आहे बिकॉज आम्ही पोहोचलो आहे घरी आणि आता कुकिंग नाही करणार आहे, डायरेक्ट जाऊन झोपणार. सही आहे. फायनली आम्ही घरी पोहोचलो. आता 2 दिवस मस्त मजा केली नेपियरमध्ये. वेदर वॉज अमेझिंग. न्यू इयर सेलिब्रेशन मस्त झालेलं आहे आणि फूड वॉज अमेझिंग एज वेल. एव्हरीथिंग वॉज गुड. कारण नेपियरला जायचं असेल तर वेदर चांगला पाहिजे, क्लिअर स्काय पाहिजे आणि ते सगळं होतं. ओशन वॉज रिअली लुकिंग ब्युटिफुल. बाकी जे स्पॉट्स आम्ही बघितले ते पण मस्त होते आणि तुम्हाला स्पेशली खूप आवडले. सो थँक्यू सो मच. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर, आणि तुमचे सजेशन्स मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला सांगा की हा व्हिडिओ कसा झाला आहे, बोरिंग झाला आहे, काय झालं आहे, त्याच्यामध्ये काय अजून कमी आहे. नेक्स्ट व्हिडिओसाठी मी